आता ह्या ज्या दोन ओळी आहेत, ह्या दोन ओळी एवढ्या जबरदस्त आहेत, कारण काही काही लोक मला शिव्या देतात या दोन ओळींसाठी. खरं तर मी नेहमी सांगतो की हे गीतं मी लिहिलेले नाहीत, माझी आजी म्हणायची, म्हणून हे गीतं येणाऱ्या पिढीला सुद्धा अवगत झाली पाहिजे. ही आमची लोककला आहे. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली कला, आम्ही तिला नाव दिला लोककला. परंतु जेव्हापासून मुन्नीबाई शिलाबाई मार्केटमध्ये आली तेव्हापासून आमच्या ह्या लोककला लोप पावल्या. आणि म्हणून येणाऱ्या पिढीला सुद्धा आमची लोककला माहीत असावी यासाठी गायलेल्या त्या ओळी होत्या. माझी आजी म्हणायची, आता माझ्या आजीने कसं म्हटलं होतं, लहान वटाणा मोठा वटाणा, लहान वटाणा मोठा वटाणा, लहान वटाणा आणि मोठा वटाणा. अगोदर यमक जोडण्याची कला होती. आता यमक नाही ना, फमक नाही ना, काही नाही ना, काही नाही. गा कसे बिन दिन गदन धन गदन था. कारण लोक डीजेच्या म्हणजे डीजेचा सोडा म्हणजे जनरेटरच्या आवाजावरही नाचायला तयार राहतात लोक. आता संगीताशी काही घेणे देणे नाही. म्हणून अगोदरचे लोक यमक जोडत होते. आता तर यमक कसं जोडायचं, तर लहान वटाणा मोठा वटाणा, लहान वटाणा बाई मोठा वटाणा, आणि इनीच्या पायाखाली हल्या उताना. आता हल्या कोण म्हणजे तुम्ही समजून गेले. ते घरी गेल्याच्या नंतर मग तो विचार करा नेमका हल्या कोणता. आता हल्याला चिडवला तर राहिली हली हल्ली नाही म्हणल्या त्यानं. आता तिला सुद्धा काहीतरी टोचून बोलायचं आहे, तर महिलांनी युक्ती सुचवली. आता कोणत्या दोन ओळी, लहान लाखुरी बाई मोठी लाखुरी, लहान लाखुरी बाई मोठी लाखुरी. कारण हल्याले म्हणजे हल्याले वाईट नाही वाटला पाहिजे. हलीन नाही म्हणायच्या, लहान लाखोरी मोठी लाखोरी. आणि वयाच्या पाजा खाली बाटली
तर अशी ही आमची लोकपारंपरिक लोककला, जिला नाव दिलं आहे मंडपूजनाची लोककला. तर आवडलं असेल तर 2-4 टाळ्या वाजवून द्या. कारण क्या बात आहे, काळजीपूर्वक म्हणजे ऐकत आहे.